सावर अरे म्हणा भाग 41. तिने देखील वाकून बघत फोन त्याच्या हातातून घेतला आणि उचलला. पण ती पुढं काही बोलणार त्याआधीच त्याने फोन हातातून घेत कट सुद्धा केला. स्वरा म्हणाली, पार्थ. अहो, तिने भुया आकसत म्हणाली. पार्थ म्हणाला, काय पार्थ, मी सांगितलं ना, हा वेळ आपला आहे. त्याने देखील तिला चिडवतच उत्तर दिलं. तो असं बोलतच तिला हसायला सुद्धा आलं होतं. स्वरा म्हणाली, पार्थ, तुम्ही अगदी लहान मुलासारखेच वागत आहात. असं म्हणून तिने त्याच्या हातांवर हलकी चापट मारली. पण ती हसते बघून त्याने तिच्या कमरेत हात घालत सरळ तिला मांडीवर बसवलं. पार्थ, अहो, मला सोडा ना, असं म्हणून ती उठू लागली आणि इकडं तिकडं बघू लागली. पार्थ म्हणाला, एका अटीवर सोडेल तुला. आधी मला सांग, तुला मी कधीपासून आवडायला लागलेलो होतो? असं म्हणत त्याने वाकूनच तिच्याकडे बघितलेलंच होतं. ती त्याच्या कुशीत त्याच्या मांडीवर सहज बसलेली गेली होती. त्याच्या या प्रश्नाने तिला पुन्हा हसायला आलं. स्वरा म्हणाली, अच्छा अच्छा, मी सांगते, आधी मला सोडा तर. असं म्हणत ती त्याच्या मांडीवरून उठू लागली. त्याने देखील हात लूज केले होते. आता ती त्याच्या बाजूला न बसता त्याच्या समोर खाली बसली होती. गवतांचा भारा गोलाकार आणि थोडा जाड असल्याने त्यांचे पाय खाली मातीत फोड झालेले होते. थोडक्यातच काय, आपण छोट्या स्टूलवर बसल्यामुळं कसे पाय खाली असतात ना, तसं त्याला झालं होतं. तिला असं सहज खालीत मातीत बसून वावरताना बघून त्याचा मनाचा कोपरा समाधानी झालेला होता. हाच फरक होता छाया आणि तिच्यामध्ये. तिने त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या ढोपरांवर आपलं डोकं ठेवलं. स्वरा म्हणाली, पार्थ, तुम्ही मला विचारता, तुम्ही मला कधीपासून आवडता? पण मी म्हणेल, मला तुमचा आवाज आवडलेला आहे. ती डोकं त्याच्या ढोपरांवर ठेवून बोलत होती. तिने असं म्हणताच त्याने तिच्या गालांवर केसांची हलकी बट फिरवत होती ती तिच्या कानांमध्ये टाकली आणि तिचं बोलणं ऐकू लागला होता. मला समजलंच नाही की कधी मी तुमच्या त्या आवाजासाठी इतकी बेचैन होऊ लागली होती. तो आवाज, फक्त तो आवाज ऐकावासा वाटत होता मला. दिवस पुढं जात होते पण तो आवाज काही माझ्या डोक्यातून जात नव्हता. माझ्या मनातून गेलाच नाही कधी. पण काय माहिती, देवालाच माझी दया आली असावी आणि त्यांनी तुम्हाला इकडं माझ्यासमोर उभं केलं. शेवटचे शब्द बोलताना तिचा कंठ दाटून तिच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब तिच्या नाकांपासून गालांवर येत तो खाली विसावला. पार्थला ढोपरांवर ओल्लं जाणवलं असावं आणि ती रडत असल्याची जाणीव त्याला झाली. स्वरा, असं म्हणत त्याने तिचं डोकं वर करत चेहरा त्याच्या समोर केला. आय लव्ह यू स्वरा. असं बोलत त्याने तिचे डोळे पुसले आणि खाली वाकून तिच्या माथ्यांवर स्वतःचे ओठ टेकवले. आताची ही संध्याकाळ दोघांसाठी प्रेमळ आणि मनाला समाधान देणारीच होती. दोघेही बंगल्यांवर आले होते. नंदांनी आणि रियाने तिला चिडून चिडून हैराण केलेलंच होतं. फक्त अपवाद पार्थ, कारण रियाचे ते बॉस होते आणि नंदा यांनी पार्थचा स्वभाव पाहत त्याला काहीच बोलल्या नाही. हो, पण तो जिनेवर चढून जातच त्यांनी स्वराला घेरलं होतं. रूमर आली तेव्हा शरदचा पुन्हा कॉल आला होता तिला. त्याच्याकडून ओरडाही चांगलाच बसला होता. तिने त्याला सरळ सविस्तर सांगितलं. सोबतच पार्थने तिला दिलेली प्रेमाची कबुली. तेव्हा त्यालाही आनंदच झाला होता. थोडा वेळ त्याच्यासोबत बोलून तिने चंद्रकांत यांना देखील कॉल केलेलाच होता. त्यांनी तिला फोन ठेवताना काळजी घेऊन सांभाळ यायला सांगितलं. रात्री जेवण करताना सगळेच होते पण पार्थ सोडून. त्याची पेंटिंग कामं तो स्टडी रूममध्ये बसून करत होता. शुभमचं नुसतंच लग्न झालं असल्याने त्यानेच त्याला थोडे दिवस प्रॅक्टिसचं सगळं मी बघून घेईल म्हणून सांगून ठेवलेलं होतं. संदीपचीही मदत होत होती पण डील आणि मीटिंग्स मार्केटिंगच्या बाबतीतील त्याला स्वतः जातीने लक्ष द्यावं लागत होतं. खूप थकलेला होता आज, म्हणून त्याने जेवण ही स्टडी रूममध्येच मागून घेतलेलं होतं आणि थोडं काम राहिलेलं आहे ते उद्या करू म्हणतच तो तेथेच असलेल्या सोप्यांवर रात्रभर झोपी गेलेला होता. सकाळची पहाट पक्ष्यांची चिवचिवाट ऐकताच स्वराची झोप मोड झाली होती. ती लागलीच उठत सरळ खिडकीत गेली. समोरचे दृश्य बघून एक प्रसन्न हसू तिच्या चेहऱ्यावर आलेलं होतं. तिला काल पार्कच्या बाल्कनीतून दिसणारा नजारा समोर आलेलाच होता आणि मनातच आता जाऊन बघायला मिळेल का हा प्रश्नही तिला तिच्या डोक्यांमध्ये आलेला होता. काल सूर्यास्त बघितला तसा आता हा प्रकाश घेऊन आलेला सूर्योदय बघायला मिळेल का? पण कदाचित तिला अजून वाट बघावी लागणारच होती. तिने तो विचार बाजूला ठेवत ती फ्रेश होण्यासाठी निघून गेली आणि आवरून बाहेर आली.
तिने आता व्हाईट अनारकली ड्रेस घातलेला होता. तो तिला खूप शोभून दिसत होता. कानात ऑक्साइडचे कानातले घातलेले होते. त्यालाच मॅचिंग एका हातात बांगड्या आणि एका हातात घड्याळ घालून केस अर्ध क्लिपमध्ये अडकवलेले होते. ती खूप छान तयार झालेली होती. थोड्या वेळाने ती खाली आली तेव्हा खाली डायनिंग टेबलजवळ नंदा नाश्त्यांच्या प्लेट लावतच होत्या आणि एका मावशींनी त्यांना मदत करत होत्या. स्वरा म्हणाली, आंटी गुड मॉर्निंग, असं म्हणत ती खाली वाकत त्यांच्या पाया पडली. आता आंटी नाही म्हणायचं, आता आई किंवा अम्मा बोलायला सुरुवात कर, असं म्हणतच त्यांनी तिच्या डोक्यांवर हात ठेवत म्हणाल्या होत्या. त्यांच्या बोलण्याने तिला लाजायलाच झालं. नंदांनी तिला इडली आणि वाटीत सांबार समोर केलेलंच होतं. रिया म्हणाली, स्वरा तू अशी सरांसमोर लाजू नकोस ग, नाहीतर तुझं काही खरं नाही. रियाजी नुसतंच अंघोळ करून आवरून खाली आलेली होती. ती नंदांना आय विक करतच म्हणाली आणि एक खुर्ची पकडत बसली. नंदांनी देखील तिला हसतच दुजेरा दिला आणि नाश्त्यांची प्लेट समोर केली. पण स्वरा मॅडमचं लक्ष सध्या वर जिन्यांकडेच लागलेलं होतं. पाहत असल्यामुळं तिचं नाश्ता करायला सुद्धा मन लागत नव्हतं. खुर्चीवर बसतच रियाने नाश्ता करत नंदांना इशारा केला. त्या देखील स्वरा पारच्या वाटेला लागणारी नजर बघतच होत्या. सोबत समाधानी सुद्धा होत्या त्यांच्या पारसाठी, कारण त्यांच्या मुलाला त्यांच्यावर प्रेम करणारी जोडीदार जी मिळालेलीच होती ना. रिया म्हणाली, आंटी सर कुठे आहेत? आम्हाला निघायलाच आहे 1 तासाने. रियाने मुद्दाम मोठ्याने बोलतच म्हणाली होती. आंटी म्हणाली, अगं तो रात्री खूप वेळ काम करत बसलेलाच होता. त्याची खूप दमछाक झालेली होती. रात्री स्टडी रूममध्येच जेवण मागून तेथे झोपी गेला होता. नंदा त्यांची काळजी दाखवत म्हणाल्या होत्या. म्हणजे आपण त्यांना जेवलो की नाही हे सुद्धा न विचारता झोपी गेलो. पण मी तरी काय करू? काल त्यांना जेवताना मेसेज केला होता की जेवायला या, पण त्यांनी बघितलाच नाही मेसेज. तिला नंदा यांचं बोलणं ऐकून वाईटच वाटलेलं होतं. नंदांनी स्वरांकडे बघितलं. ती तोंड पाडून चमचा वाटीत हलवत होती. एक घास तोंडात गेला नसेल तिच्या. शुभम म्हणाला, अम्मा पार्थने मला रात्री मेसेज केला की मला या दोघींना सोडायला जायचं आहे. झाली की नाही तयारी या दोघींची? संदीप जो नुसताच आत आलेला होता, तो असं बोलतच डायनिंग टेबलवर बसला होता. त्याला आलेला आणि काहीतरी बोललेला ऐकताच स्वरा आणि रिया त्यांच्याकडे बघू लागली होती. त्यांना तो काय बोलला हे समजलंच नाही, कारण कन्नड भाषेमध्ये ते बोलत होते. पण तो जे काही बोलला ते समजल्यावर स्वराचा मूड ऑफ होणारच होता हे नक्कीच होतं. नंदा एकदा स्वरांकडे पाहिलं, जी त्याच्याकडे बघत होती. त्यांना माहिती होतं की तिला पारचं मुंबईला सोडायला येणं कॅन्सल झालं हे माहिती नाही, कारण का रात्री जेव्हा त्या स्टडी रूममध्ये त्याला बघायला आल्या होत्या तो कामांमध्ये बिझी होता. नंदा म्हणाली, पार्थ अरे तुझं अजून कामच चालू आहे का रे? असं बोलून त्या त्याच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. पार्थ म्हणाला, हो अम्मा, थोडं अजून मग झोपतो मी, असं म्हणत त्याने 2 बोटं दोन्ही डोळ्यांमध्ये दाबली. नंदा तो खूप थकलेला त्यांना वाटत होता. नंदा म्हणाली, पार्थ उद्या स्वराला सोडायला जायचं नाही आहे का रे तुला? तू आता हे सगळं ठेव आणि आराम कर बघू, त्या काळजीने म्हणाल्या होत्या. त्या बोलल्या तसं त्याने मागे चेअरला 2 मिनिट डोकं टेकलं आणि अजून काम बाकी आहे असल्याचा विचार येताच, अम्मा उद्या संदीप जाईल सोडायला त्या दोघींना, मी सांगतो संदीपला तसं. तो सरळ बसत पुन्हा फाईलवर सही करत बोलत होता. अरे पण स्वराला वाईट वाटेल ना रे, त्यांना पार्थचीही काळजी देखील होतीच. सोबतच त्यांना स्वराच्या पार्थकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव देखील होतीच. पार्थ म्हणाला, तू नको काळजी करू ग अम्मा, संदीप जाईल त्यांना सोडायला, खूप लेट झालेला आहे, तू जाऊन झोप आता. पार्थने असं म्हणताच नंदा पुढं काहीच न बोलता स्टडी रूममधून बाहेर पडल्या. आता त्यांना तेच आठवलेलं होतं. त्यांनी आता संदीपकडे बघतच कन्नड भाषेत उत्तर दिलं, झाली आहे त्यांची तयारी, 1 तासाने निघा तुम्ही. रियाजी नाश्ता करत होती, तिला ते काय बोलत होते हे जाणून घ्यायचंच होतं. रिया म्हणाली, आंटी तुम्ही दोघे काय बोलत आहात, आम्हाला पण सांगा. नंदा म्हणाली, अगं ते काही नाही, तुझं झालं की नाही जरा माझ्यासोबत मागच्या बागेत ये, मी तुला काही काजूंच्या बिया काढून देते, त्या घेऊन जा. असं म्हणत त्यांनी संदीपला देखील नाश्ता वाढलाच होता. त्यांनी मनात विचार केला की ही गोष्ट पार्थने स्वराला सांगितली असावी.
नाही. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.